एक महिलेने इकडे आलेल्या महिलेच्या स्वागतासाठी उभे राहा. पूजा ताई यांचं इथे नांगरे भावकीच्या वतीने सन्मान होत आहे. पूजा ताई, ग्रामस्थांना आपल्याकडे एक जबाबदारी आहे. 108 शिवाचार्य महादेव शिवाचार्य महाराज आपल्या गावामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांना इथे वाजत गाजत त्या मंडपामध्ये आणायचे. त्यांचं प्रवचन रूपी पाद स्पर्श पूजन असा मोठा, जसा गावदेवीमध्ये मोठा सोहळा झाला तसा दिव्य भव्य दिमागदार सोहळा इथे संपन्न होणार आहे. ही सर्व मान्यवरांनी याची नोंद घ्या. धन्यवाद. संपूर्ण आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा धन्यवाद. चालो हे पहा, माझ्या ग्रामस्थाकडून सूचना. रमेश जाधव गोगावले, रवी शेठ गोगावले, नामदेव दगडू गोगावले आणि नारायण कोंडराम गोगावले हे चारही तुम्ही हिस्सेकरी भाव. त्याच्यामध्ये रमेश दादाच्या कुटुंबामध्ये चारही भाव, नामदेवच्या कुटुंबातले भाव, रवी शेठ गोगावले यांच्या कुटुंबातील बंधू. तुम्हाला एक सूचना आहे, तुमच्या आलेल्या सर्व तुमच्या सासरवाडची, तुमच्या सोयी संबंधी जशी लोक येतील त्यांचा सन्मान, त्यांच्या नावलौकिकसाठी इथं आमच्याकडे तुम्ही संपर्क करावा. ही सर्व तुम्ही नांगरे भावकीतील सर्व पुरुष मंडळींना सूचना, तुमच्या सासरवाड्यातील तुमचे नातेवाईक कोण जशी जशी येतील. संजय दादा खुरे, विवाह उद्योजक, तालुका वसई, पालघर जिल्हा. राकेश दादा मेस्त्री, उद्योजक वसई. हे सगळे रवी शेठ गोगावले यांचे उद्योजक, यांचे सहकारी आहेत. हे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं नांगरे भावकी गोगावले परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत. विश्वास दादा शिव श्रीधरनकर वसई, त्यांचंही कामते गावामध्ये आगमन झालेले आहे. त्यांचंही नांगरे भावकी गोगावले परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. अरविंद दादा बायगुडे USA असं त्यांचा जॉब प्रोफाईल आहे. तेही इथे या कार्यक्रमासाठी आवर्जून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचे आम्ही गोगावले भावकी नांगरे परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. ही खुर्ची. प्रभाकर दादा बचुटे, उद्योजक वसई, यांचंही या नांगरे भावकी कुलदैवत प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचं साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलेलं आहे. त्यांचंही इथे आम्ही कामथे गावाच्या वतीने नांगरे भावकीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. रोहित दादा पडवळ, उद्योजक वसई, त्यांचंही नांगरे भावकीच्या कुलदैवत प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही नांगरे भावकी गोगावले परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो. नांगरे भावकीला विनंती आहे, अनिल आणि दीपक एक पुढच्या 5 मिनिटात पाण्याचं इकडे पाणी आलं पाहिजे. जे पण जार आणून ठेवा प्लीज. तसेच आपल्या हँडवेलवर दिल्याप्रमाणे आपल्या नांगरे भावकीतील अमृती बाबा गोगावले यांचं पहिलं सोयीरपण किंवा जी माहेरवसणी आली विठाबाई अमृती गोगावले, हे जवळजवळ ह्या मंडळीला पण माहिती नव्हतं. पण ते शोधत गेल्यानंतर मूळ सोयरा कुठले, जुने सोयरे कुठे, तर त्याच्यामध्ये त्या विठाबाई अमृती गोगावले यांचं माहेर बोरघर, नारायण महाराज पोस्टमन दळवी यांच्या घरामध्ये ते जुनं सोयीरपण आहे. तेही सोयरे नारायण महाराज पोस्टमन दळवी आपल्या सोयीर संबंधाच्या नात्याने आणि आमच्या विनंतीला मान देऊन इथे या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्यांचंही आम्ही नांगरे भावकी गोगावले परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. हँडवेलप्रमाणे नांगरे भावकीचे जे मूळ सोयरे आहेत त्यांची नावं आहेत. त्यांचा विशेष सत्कार इथे काही पुढच्या वेळात होईल. माहेरवसणीचा विशेष सत्कार होईल.
गुरुवर्यांचा विशेष सत्कार होईल, नामदार भरतशेठ गोगावले यांचा विशेष सत्कार होईल, ग्रामस्थांचा विशेष सत्कार होईल आणि मान्यवरांचाही विशेष सत्कार होईल. ही सर्व आलेल्या ग्रामस्थांना, पाहुणे मंडळींना सूचना आणि विशेष महिला मंडळीसाठी नांगरे भावकी यांच्याकडून विशेष भेटवस्तू संपूर्ण ज्या महिला मंडळी येतील आपल्या पोलादपूर तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, नवे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून महाराष्ट्र, मुंबई, बडोदे, ठाणे, पुणे, जिथून आम्ही जसं निमंत्रण केले त्या निमंत्रणाला मान देऊन येणारे सर्वच महिला मंडळी, पुरुष मंडळी जे पण येतील त्यांना नांगरे भावकीच्या वतीने या सोहळ्यानिमित्त सर्वांचा सन्मान, सर्वांना महाप्रसाद, सर्वांचा सत्कार समारंभ या नांगरे भावकीच्या वतीने जसं जसं मान्यवरांचं आगमन होईल आतापासून रात्री 11 वाजेपर्यंत हा जेवण आणि सन्मान सोहळा हा सतत 11 वाजेपर्यंत चालू राहील. या आलेली सर्व मान्यवरांनी याची नोंद घ्या. कामथे गावातील सर्व नवतरुण मंडळ, फौजदार भावकी, संपूर्ण फौजदार घराणा, बुवाचं घर, तिकडे चिकणे, झाडाणे, सुर्वे, संपूर्ण नांगरे भावकी, घोगरकर, उलालकर परिवार, साबळे भावकी, तुम्हाला विनंती करतो. असे सहकार्य तुमच्या नांगरे भावकी आणि नांगरे भावकी भविष्यामध्ये संपूर्ण गावाचे झालेले सहकार्य, झालेली मेहनत इथून पुढच्या जसं अमृताबाबाने गाव राखला, चालवला, सगळ्यांची जाण झाली, ती जाण, ती सर्वांची ओळख, सर्वांची मेहनत या नांगरे परिवारातील सर्व तरुण मंडळींनी गावकीची, भावकीची, समाजाची सर्वांची पुढे आठवण ठेवावी. या कार्यक्रमानिमित्त मी नांगरे भावकीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगत आहे. सन्मान सत्कार करायला आम्हाला ग्रामस्थांना सोपं जाईल. अशोकला घेऊन जा, काय आणायचे त्यांचा सत्कार करून टाकू ना, मोकळं होऊ. नंतर कुठं मगजमारी होईल. चला आता सर्वात प्रथम या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती कोंडराम महाराज उतेकर झालेत आणि आता विशेष सत्कार रविशेठ गोगावले यांचे सर्व मित्र परिवार. माईक सिस्टीम जरा हलवू नका प्लीज. सर्व उद्योजक जे वसईतून आलेले आहेत, पालघरमधून आलेले आहेत, त्यांचं पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत. आणि नांगरे भावकीच्या वतीने या सर्व उद्योजक मंडळीचं नांगरे परिवाराच्या वतीने इथे शुभ सन्मान करण्यात येणार आहे. कोण कोण? चला नांगरे भावकी इथे उभे राहा. प्रभाकर दादा बचुटे, उद्योजक वसई, नारळजा, त्यांचं नांगरे परिवाराच्या वतीने इथे शुभ सन्मान होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. फोटोग्राफर चालू आहे ना लाईव्ह. बाकी पण रमेश दादा बाकी उभे राहते.
फोटोग्राफर, व्हिडिओ शूटिंगवाले, माईकवाले सगळ्यांनी हा मंडप सोडू जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला नम्र विनंती आहे. हा? पिशव्यांचं पॅकेट आणा. कामते जांभळीपासून फोजरवाडीपासून पर्यंत सर्व मंडळी इथे मंडपात येण्याची कृपा करा. लहान थोर मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ, वडीलधारी मंडळी आणि आपल्या महिला मंडळी सर्वांनी मंडपात येणं. कार्यक्रम आता चाडता सुरुवात झालेला आहे, तेव्हा मंडपामध्ये येऊन मंडप भरून सर्व मंडपाची शोभा वाढवावी. बोला. विश्वासदादा शिरणकर त्यांचा इथे नांगरे परिवार, गोगावले परिवाराच्या वतीने शुभ सन्मान होत आहे. हां, ठेवा इथे. ते आता एक साईडला ठेव, त्याच्या आता आतमध्ये ठेव. इथं गरज नाही ना आता. दुसरे नाव संजय दादा खोणे त्यांचा इथे नांगरे परिवाराच्या वतीने शुभ सन्मान होत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. परमात्मने नमः नमः. बोला पुंडली नमः. गुरुजींच्या माईकचा आवाज थोडा स्लो ठेवा, लाईटली. अरविंद दादा बायगुडे त्यांचा इथे नांगरे परिवार यांच्या वतीने शुभ सन्मान होत आहे. पुढे घ्या. सुरेश दादा महेश्वरी यांचा इथे सन्मान होत आहे. या सर्व मान्यवरांचा नांगरे परिवाराच्या वतीने इथे शुभ सन्मान होत आहे. नाही ते पडतंय. बोला, पुढे बोला. भास्कर दादा खुणे त्यांचाही नांगरे परिवाराच्या वतीने इथे शुभ सन्मान होते, त्यांनी ते स्वीकार करावा. राकेश दादा मेस्त्री त्यांचाही इथे नांगरे परिवाराच्या वतीने शुभ सन्मान होत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. आहेत. रोहित गोगावले, रोहित रमेश गोगावले यांनी मंडपात येण्याची कृपा करा. पुढचे घ्या. रोहित दादा पडवळ त्यांचाही नांगरे परिवार, नांगरे भावकी गोगावले परिवाराच्या वतीने शुभ सन्मान होत आहे. पुढे बोला. नाव माहिती नाही, कुणाबरोबर आले? सांग ना तू यार. करायचं का सन्मान? नाव काय? सड्याचे नाव काय? त्याच्यामध्ये आहेत का? थांबणार आहेत ना? थांबणार आहेत ना? एक तास फक्त. आता विधी झाल्यावर कारण नांगरे भावकीचे जे मूळ सोयरे आहेत त्यांचा विशेष सन्मान आहे, त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे. जायचं आहे का? मग करून घ्या. चला जा, आणा त्यांची का आणा. कोण झालं झालं. संपूर्ण वसईतून आलेली सर्व उद्योजक टीम, मला वाटतं सगळे वेगवेगळ्या यांचे आहेत. तुम्हाला हे गाव बघितलं असेल, रविशेठ गोगावले तुमचा मित्र आहे, आमचं खेडेपाड्याचं गाव आहे.
इकडे अजूनही काय एवढ्या सुख सुविधा नाहीत, तरी पण आम्ही सुखी समाधानी आणि आनंदात आहोत. दिवसभर काबाड कष्ट केल्यावर रात्री मस्त 6 तास आम्ही झोप लागते. हेच आमच्या या तालुक्याचं, आमच्या या डोंगर याचं महत्त्व आहे. व्यवसायामध्ये तुम्ही उद्योजक आहात, पण रात्री झोप एवढी तुम्हाला नसेल, कारण ते सुख आमच्या नशिबी आहे. पैसा कमी आहे, पण झोपायचं निवांत चांगलं आयुष्य जगण्याचं इथं सुख या गावामध्ये आम्हाला प्राप्त आहे. हेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगतो. तर नामदेव गोगावले या इथे. आतला आवाज कमी करा, एकदम लाईट ठेवा आतल्या माईकचा. कोणाची कोण? रमेश दादा गोगावले, नामदेव गोगावले या इकडे तुम्ही. त्यांच्या मिसेस पण आलेत का? दोघींना बोलवा. त्यांची साडी बिडी आण. नाही ना, तांबे द्या. त्याचं नाव काय बोललं? नाव काय? धुरपत दादा गोविंद साळेकर आणि सहपरिवार इथे या कार्यक्रमाला उपस्थित आहे. दोन्ही उभयंतांचा, दोन्ही धर्मपत्नीसह या कार्यक्रमात आलेले आहेत. त्यांचे भाऊजे आहेत का? ठीक आहे. त्या ताईंचाही इथे सन्मान होत आहे. त्यांनी इथे येण्याची कृपा करा यांचा. तोपर्यंत दौलतनी सार्थकला पाठवलं. कोण सर? दौलत आमचा दळवी आलाय का? दौलत नाही का आला? दौलत खाली गेलाय, मला बी जायचंय खाली. जात आहे. पहिलं नाव निलेश कासार. आणि गणेशनी त्याच्या परिवार गोविंदाला पाठवलं. गोविंद दळवी. 2 मिनिटं थांबा. निलेश कासार पहिला एक राहिले ते घ्या. हे महावितरणचं. महावितरणचे आपले निलेश दादा कासार, त्यांचा इथे वसईतून आलेला आहे. चुकून सन्मान राहिलेला दिलगिरी व्यक्त करतो. त्यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. चला, साळेकर दादा यांचा इथे शुभ सन्मान करा. नांगरे भावकीच्या वतीने, नांगरे भावकीचे सोयी संबंध, मला वाटतं धोंडीराम गोगावले यांचे बाचे. तुम्ही आपला नांगरे भावकीची निमंत्रणाला मान देऊन, आपल्या सोयीर संबंधांची आठवण ठेवून, वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात. संपूर्ण साळेकर परिवाराच्या वतीने, नांगरे परिवाराच्या वतीने तुमचे सहर्ष स्वागत. जसे आलायत, आमचा सन्मान घेतलात, तसंच या सोहळ्याचं साक्षीदार झालात, तसंच तुम्ही इथे महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. हीच या कार्यक्रमाच्या वतीने, नांगरे भावकीच्या वतीने तुम्हाला नम्र विनंती. धन्यवाद. तसेच विलास दादा विठ्ठल येरापले, वडाचा कोंड, त्यांचा इथे नांगरे परिवाराच्या वतीने शुभ सन्मान होत आहे. येरापले दादा, चला, ज्यांची नावं घेतोय त्या प्रत्येक व्यक्तीने जसं नाव घेतल्याबरोबर लगेच तुम्ही आपला सन्मान घेऊन जाण्याची कृपा करा. कार्यक्रम मोठा असल्यामुळं हा कार्यक्रम आलेले सर्व मान्यवर पाहुणे मंडळी यांचं सर्वांचं स्वागत, सन्मान आज दिवसभर होणार आहे. सर्व यांची नोंद घ्या. आपल्या पोलादपूर तालुक्याचे आणि नवनिर्वाचित उपतालुका प्रमुख आणि आदरणीय आमचे मित्र सुरेंद्र दादा उर्फ शंकरदादा बांदल, त्यांचं या सोहळ्यानिमित्त नांगरे भावकी कुलदैवत प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही नांगरे भावकी गोगावले परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. पाच मिनिटं थांबा. हो मामा.
आले त्यांचा थोडं शाल आणि नारळ येतात. सर्वांना टोप्या नाही ठेवल्या. टोप्या फक्त विशेष सत्कार आहेत ना तेच आहेत. हे कुणा द्यायचे तसेच आमचे आदरणीय बोरगर गावचे सुपुत्र ग्रुप ग्रामपंचायत बोरगर याचे माजी सरपंच दीपकदादा सुतार त्यांचे या नांगरे भावकी कुलदैवत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी येथे आगमन झालेले आहे. त्यांचं आम्ही नांगरे भावकी गोगावले परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. सर्वाधिक या कार्यक्रमाने नांगरे भावकीच्या कुलदैवत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये नांगरे भावकीच्या कार्यक्रमासाठी राजकीय क्षेत्रातील प्रथम मान्यवर मंडळी या. नांगरे भावकीच्या या सोहळ्यासाठी राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना प्रथम क्रमांक तुम्ही पटकावला आहे. तुमचा आम्ही धन्यवाद देतो. आता संध्याकाळी पण मोठा सोहळा होणार आहे. जशी वेळ असेल तर तुम्ही येण्याची कृपा करा. तसेच या मंडळीसमोर आलेले नथुराम दादा उतेकर आणि बाळादादा उतेकर हे मान्यवर या नांगरे भावकी कुलदैवत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी इथे उपस्थित आहे. या ठिकाणी त्यांचंही आम्ही नांगरे भावकी गोगावले परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि आमचे मित्र आडावळे गावचे सुपुत्र वडगर गावचे जावई आणि नवनिर्वाचित 2026 या वर्षामध्ये पोलादपूर तालुका उपतालुका प्रमुख पद प्राप्त केलेले भरतशेठ गोगावले, माननीय नामदार भरतशेठ गोगावले यांचे खंदे समर्थक आणि सुरेंद्रदादा उर्फ शंकरदादा बांदल ते या सोहळ्यासाठी ते उपस्थित झाले. त्यांचा आम्ही नांगरे भावकी गोगावले परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो. पोलादपूर तालुका उपतालुका प्रमुख सुरेंद्रदादा बांदल यांचा शिवसेना पक्ष भरतशेठ गोगावले गट त्यांचा इथे नांगरे परिवाराच्या वतीने शुभ सन्मान होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. तसेच आमचे मित्र आणि ग्रुप ग्रामपंचायत बोरगर याचे माजी सरपंच दीपकदादा सुतार त्यांचाही नांगरे परिवाराच्या वतीने शुभ सन्मान होत आहे. जुने जाणते शिवसैनिक आणि नांगरे घराण्याशी या सुतार परिवाराचा मोठा जुना संबंध आहे. या सुतार परिवारातून पूर्वी अमृती बाबा असताना यांचं खूप येणं जाणं असं. कामते गावाचे हे बलवतेदार आहेत आमचे. यांच्या वाडवडिलांपासून आमचं गोगावले नांगरे घर असो, कामते गाव असो, सुतार परिवाराचा मोठा पूर्वीपासून संबंध आहे. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. नथुरामदादा उतेकर आणि बाळादादा उतेकर या दोन्ही आपल्या मोडसडे आढळल्यातून आलेल्या दोन्ही मान्यवरांचा इथे शुभ सन्मान होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. तुम्ही वेळात वेळ काढून आलात, आमच्या मंडपाची कार्यक्रमाची शोभा वाढवली, या दिमागदार सोहळ्याचं साक्षीदार झालात, हेच आमच्यासाठी मोठं भाग्य आहे. तसंच आता आला आहे तर महाप्रसाद जेवण भोजन केल्याशिवाय जाऊ नका ही आमच्या नांगरे भावकी गोगावले परिवाराच्या वतीने तुम्हाला नम्र विनंती. घ्या यांचा आता. धन्यवाद. सर्व मान्यवरांचा कोटी कोटी आभार. चला या, धन्यवाद. तसे आता नांगरे भावकीचे मगाशी सांगितल्याप्रमाणे अमृती बाबा गोगावले यांचं पहिलं सोयीर पण झालं असेल. विठाबाई अमृती गोगावले या माहेरवसनी या दळवी परिवारातील त्या
त्या दळीव परिवार ते करून टाका ना, करून टाका एकदम. त्या दळीव परिवारातून आमचं विनंतीला मान देऊन नारायण दादा दळवी पोस्ट मास्टर आणि सार्थक दौलत दळवी आणि गोविंद दळवी या दळवी परिवारातील नांगरे परिवारच्या सगळे सोयरे इथे उपस्थित आहे. त्यांचाही नांगरे परिवाराच्या वतीनं इथे शुभ सन्मान होत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. सार्थक दळवी, गोविंद दळवी, नारायणदादा दळवी ज्या मान्यवरांचं मी नाव घेईल त्यांनी पटकन आपला सन्मान घेऊन जाण्याची कृपा करा. तसेच आपल्या बोरगड गावचे सुपुत्र रविशेठ गोगावले आणि आमचे परम मित्र पोलादपूर तालुक्याचे उद्योजक आणि पांडुरंग दादा पार्टे त्यांचं या नांगरे भावकी कुळदैवत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी सहर्ष स्वागत करतो. आणि दुसरे चांदे गावचे सुपुत्र, चला रमेश दादा आणि नरेशला घ्या, तुमच्या मूळ सोयऱ्याचा सन्मान करा. मूळ सोयऱ्याचे दळवी यांचा सन्मान होत आहे, त्यांनी ते स्वीकार करा. फोटोग्राफर फोटो काढा. सार्थक दळवी, गोविंद दळवी या मान्यवरांनी येण्याची कृपा करा. तसेच ती मागं बांधता येत नाही का? मंडळी, तरुण मंडळ हा पडदा हटतो, जरा मागे बघा. जरा आपले काम ते फोजरवाडीतील मंडळी हा जरा बांधा दत्ताराम. तसेच आपल्या देवळे गावचे आणि मृदुंगाचार्य कृष्ण महाराज केसारकर मृदुंगाचार्य देवळे तेही आपल्या विनंतीला मान देऊन इथे या सोहळ्यासाठी उपस्थित झाले. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. काय करू आपल्या चांदे गावचे सुपुत्र आणि आमचे काका ज्यांनी गेल्या 27 तारखेला आपल्या मुलाचा लग्न सोहळा पार पडला. तालुक्यामध्ये जेवढी लग्न झाली त्याच्यामध्ये रेकॉर्ड केला. सर्वाधिक जास्त आणि समाज आला असेल ते आपल्या चंद्रकांत गोगावले शिंदे चांगले असे चंद्रकांत शिंदे त्यांचे या कार्यक्रमासाठी इथे आगमन झालेलं आहे. आणि या नांगरे भावकीच्या कुलदैवत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी त्यांनी आपल्या मेहनतीतून आपल्या कमाईतून 500 रुपये सहकार्य देणगी दिलेले आहे. चंद्रकांत शिंदे चांदे त्यांचे आम्ही गोगावले परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तसेच आमच्या बोरगड गावचे आमचे मित्र उद्योजक आपले पांडुरंगदादा पार्टे त्यांचंही या कार्यक्रमानिमित्त आगमन झाले. त्यांचंही नांगरे परिवाराच्या वतीने शुभ सन्मान होत आहे. असंच सन्मान, असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्या ही नम्र विनंती. तसेच आपल्या शेमी गावचे सुपुत्र आमचे मित्र आपले वासुदेव दादा गोगावले तेही या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहेत. त्यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. त्यांचा मी नांगरे परिवार गोगावले परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. वासुदेव दादा गोगावले. तसेच झोरेबाबा गोगावले त्यांचं इथे आगमन झाले. त्यांचा इथं नांगरे परिवार गोगावले परिवाराच्या वतीने शुभ सन्मान होत आहे. सर्व मंडळींनी आता सन्मान झाला तरी संध्याकाळी नामवंत कीर्तनकार आणि आपल्या नामवंत कलाकार मंडळींचं इथे सुंदर असं होणार आहे. त्यांनी त्याचा लाभ घ्या. चला दळवी नांगरे परिवाराचे जुने सोयरे दळवी परिवारातील सर्व यंग जनरेशन आले. तुमची घरातील माहेरवशनी आमच्या या घरामध्ये होऊन गेली. तुम्ही तरुण मंडळी यात लक्षात ठेवा. आपलं सोयीर संबंध नांगरे भावकीशी आहे हे तुम्ही पुढे भविष्यात याचं लक्ष असू द्या. हीच मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला सर्व तरुणांना विनंती करतो. आणि जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका ही नम्र विनंती. हे पहा ग्रामस्थ मंडळ एक जण चिकणे मारुती चिकणे 108 महादेव शिवाचार्य महाराज यांचं आगमन होणार आहे. त्यासाठी माझ्या घरापाशी एक माणसाने थांबण्याची कृपा करा. तसेच आपल्या दुसरे सोयरे जे कोंडराम
आपले कोंडराम तुळशीराम गोगावले, मी मगाशी सांगितलं कैलासवासी अमृती गोगावले, कैलासवासी कोंडराम गोगावले, कैलासवासी धोंडराम गोगावले. आता धोंडराम गोगावलेंचे सोयरे झाले, अमृती गोगावलेंचे झाले. आता आपल्या कोंडराम गोगावले यांच्याही पत्नी आपल्या नावळे नरे गावातील नऱ्यांच्या असलेल्या सोयी संबंध त्यांचाही इथे सन्मान होत आहे. ते भाचे आहेत प्रकाशदादा महादेव नरे, त्यांचाही नांगरे परिवाराच्या वतीने शुभ सन्मान होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. तसे आता या नांगरे भावकी कुलदैवत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी आपल्या कामथे महादेवाच्या मुराचे स्वयंभू महादेव जाणार आहेत. तसेच आपल्या देवळे गावातील अशोकदादा गोगावळे यांचे सासरवाडीमधून आणि आपले सोयरेच आहेत आणि उत्कृष्ट असे मृदुंगाचार्य हरिभक्त पारायण कृष्णा महाराज केसरकर गाव देवळे ते आपल्या आमच्या नांगरे भावकीच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही शुभ सन्मान नांगरे भावकीच्या वतीने होत आहे. महाराज तुम्ही आता आलात पण संध्याकाळच्या कार्यक्रमापर्यंत थांबावं हीच मी नांगरे भावकीच्या वतीने तुम्हाला विनंती करत आहोत. आपल्या गोयले गावचे सुपुत्र आणि आमचे असणारे मित्र निवृत्तीदादा सकपाळ त्यांचं या कार्यक्रमासाठी इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. निवृत्तीदादा सकपाळ गाव गोवेले आपल्या कृष्णा महाराज केसरकर यांच्याकडून सोयरे नांगरे भावकी त्यांच्या वतीने इथे 1001 रुपया या कुलदैवत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी इथे त्यांनी देणगी रूपात दिलेल्या आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि त्यांच्याकडून नांगरे भावकीतील रविशेठ गोगावले या केसरकर परिवाराकडून त्यांचाही इथे या कार्यक्रमानिमित्त शुभ सन्मान होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. विशाल वसंत महादेव तेही या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहे. त्यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. चला त्यांची नाव तसेच मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचं नांगरे भावकीचं ज्यांनी हँडवेल वाचला असेल त्यांना सगळी परंपरा माहिती पडली असेल. त्या परंपरेमध्ये आपल्या स्वयंभू महादेव मंदिर महादेवाचा मुरा त्याचे जन्मताच 2, 3, 4 पिढ्या ज्यांच्याकडे सेवा आहे ते महादेवाच्या मुऱ्याचे पुजारी उपासकरी सेवेकरी आणि या कामथे फौजरवाडीतील मोरे भावकीचे मोरी परिवारातले जावई कोंडरामदादा पारधी त्यांचं या कार्यक्रमानिमित्त इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही नांगरे भावकीच्या वतीने शुभ सन्मान होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. तसेच किसनदादा परबती ढवले दादा पारधी झाला ना.
जाताय तुम्ही आहेत ना? नाही नाही 10 मिनिटात सगळ्या माहेर आलीत का? 10 मिनिटं, 5 मिनिटं थांबा. एकदमच येईल सगळ्या. हे पहा, आता पुढच्या 5 मिनिटामध्ये ज्या माहेर गोष्टी आहेत गबा थांबा नाही थांबा सीताबाई विठ्ठल सणस माहेर रोशनी गबा रखमाबाई दगडू रिंगे इंदुबाई रमेश सकपाळ चंद्राबाई तुकाराम पार्टे गबा पंडाबाई अनंत कळंबे सौ स्वाती प्रवीण कदम सौ सारिका पर्वती धवळे आणि यांच्या सहपरिवार यांचा माहेर रोशनी म्हणून आणि सिंधुताई निवृत्ती आंबळे या सर्व नांगरे भावकीतील माहेर रोशनी आहेत. तुम्ही इथे जन्म झाला, तुमच्या सासरी जाऊन तुमचा सर्व प्रपंच थाटलात आणि नांगरे भावकीच्या आपल्या कुलाचाराचा तुम्हाला या इथं प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. प्रत्येक माहेर रोशनीने या सोहळ्यासाठी आपल्या आयुष्यातील आपल्या आर्थिक कमाईतून फुलना फुलाची प्रत्येकीने देणगी चांगली मोलाची केलेली आहे. मला परवाच माहिती पडलं जवळजवळ 1 लाखापर्यंत देणगी स्वरूपात या कार्यक्रमात नांगरे भावकीतील माहेर रोशनी आणि नांगरे भावकीतील जेवढ्या सुना आहेत यांच्याकडून या कार्यक्रमासाठी स्वतःच्या खर्चातून 1 मिनिट थांबा घेतो बिघडबड कोण काठ कसरतून सगळ्या नांगरे भावकीतील सगळ्या सुना आणि माहेर रोशनींनी यांनी सगळ्यांनी 1 लाख रुपये ह्या देवासाठी आर्थिक मदत पण या कार्यक्रमाला केली आहे. ते पण मी या कार्यक्रमानिमित्त इथे सांगू इच्छितो. कमी माहेर रोशनी आहेत आणि नांगरे भावकीच्या सुना आणि लेकी या मिळून 1 लाखाची तुम्ही देणगी दिली त्याबद्दल संपूर्ण नांगरे भावकी आणि अमृती गोगावले परिवार आणि सगळ्यांच्या वतीने तुमचं कोटी कोटी आभार तुम्हाला धन्यवाद देतो. सगळ्या माहेर रोशनी इथं उभ्या राहा म्हणजे तुमच्या लाईनीमध्ये सर म्हणजे आले त्या बाकी आहेत त्यांना नंतर करू. एका लाईनीत घ्या. हा सोहळा तुमचे अमृती बाबा तुमचे धोंडीराम बाबा तुमचे कोंडीराम बाबा तुळशीराम गोगावले अमृती गणपत अमृती गोगावले आणि सर्व नांगरे परिवारातील जी मंडळी निघून गेली आहेत ती हा सोहळा जिथे असतील तिथे ते पाहत आहेत. या सोहळ्यानिमित्त मी इथे सांगू इच्छितो. सिनियर कोण आहे? सीताबाई. हां ज्यांचं रविशेठ गोगावले यांच्यावर आतोनात प्रेम असतं. मुंबईला येताना 25 फोन मुंबईला जाताना 25 फोन पोचलाच का नाही आलाच का नाही अशी आपले रविशेठ गोगावले आणि या नांगरे परिवारातील माहेर रोशनी सीताबाई विठ्ठल सणस या माहेर रोशनीचा सर्वात सिनियर आहे सर्वात मोठी आहे. ती या परिवारामध्ये आता मोठी आहे. आपले गणपत बाबा गेले त्यांच्या मागोबत ती या घरामध्ये आता मोठी आहे. तिचा इथे संपूर्ण नांगरे परिवाराच्या वतीने शुभ सन्मान होत आहे. या माहेर रोशनी आणि सासर रोशनी या दोन्ही मिळून जवळजवळ 1 लाखाची देणगी या कार्यक्रमाला ह्याने दिलेली आहे. मी सर्वांचं नाव न घेता डायरेक्ट 1 लाख रुपये देणगी अशीच जाहीर करतो या ठिकाणी. थांबा 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं थांबा. कामथे गावातील सर्व तरुण मंडळी मंडपात येण्याची कृपा करा. कार्यक्रम चढता होत आहे. आलेले मान्यवर आहेत इथे ग्रामस्थ मंडळ उपस्थित राहा आजूबाजूला बसण्या पाहिजे. चला सीताबाई विठ्ठल गोगावले यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. विठाबाई आपल्या सीताबाई विठ्ठल सणस या मायमाऊलीचा या माहेर रोशनीचा नांगरे परिवाराच्या वतीने इथे शुभ सन्मान होते. त्यांनी तिचा स्वीकार करावा. चला फटाफट एवढा वेळ लावलात तर कार्यक्रमाची सूत्र आपल्या हातून निसटतील. नको आहेत का? एक जाऊया. हां आले तिने त्या साईडला. तसेच आपली नारायण कोंडराम गोगावले यांची कन्या
आपली इंदुबाई सकपाळ या अगदी दोन्ही उभयंतासह इथं कालपासून दोघांना बोलवा ना मग. तुमच्या नवऱ्याचं नाव काय? रमेश दादा सकपाळ हे दोन्ही उभयंत इथे उपस्थित आहे. त्यांचा इथे सन्मान होत आहे. पटकन ज्यांची नाव घेतो ना त्यांनी कृपा करून पटकन येण्याची कृपा करा. हां चला त्यांचा करून द्या, भाऊजींचा करा. खोलून बघा. आहे तसेच आपल्या गणपत अमृती गोगावले आणि यांच्या कन्या अमृती बाबा गोगावले यांची लाडकी नात सिंधुताई निवृत्ती आंबले त्यांचाही या नांगरे भावकीच्या वतीने शुभ सन्मान होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करा. सावारी द्या. सिंधुताई निवृत्ती आंबले या माहेरवस्तीचा नांगरे परिवाराच्या वतीने शुभ सन्मान होत आहे. तिकडे बघा, फोटो नीट ठेवा, फोटो उलटा झालाय. धन्यवाद. नेक्स्ट होते ना. तसे आपले पंडाबाई अनंत कळंबे याही इथे माहेरवस्ती उपस्थित आहे. तिचाही इथे नांगरे भावकीच्या वतीने शुभ सन्मान होत आहे. त्यांनी तिचा स्वीकार करावा. तिला उभी करा. पडला नीट धर. धोंडराम गोगावले यांची नात नामदेव दगडू गोगावले यांच्या भगिनी नांगरे भावकीची माहेरवस्ती त्यांचा इथे सन्मान होत आहे. त्यांनी ते स्वीकार करत. तशीच धोंडराम अमृती गोगावले यांची नात नामदेव दगडू गोगावले यांची बहीण आपली सारिका ढवळे आणि त्यांचे मिस्टर परबती दादा ढवळे. आम्ही परवाच्या दिवशी निमंत्रण घेऊन गेलो. घरी नसतानाही निमंत्रण पोचलं आणि वेळात वेळ काढून कालपासून इथे उपस्थित झालेले आहेत. दोघांना उभी करा सरळ. या सारिका परबती ढवळे या दोन्ही उभयंताचे इथे नांगरे परिवाराच्या वतीने शुभ सन्मान होत आहे. असताना दोन्ही उभायते ते आलात. आपल्या कुलदैवताचं दर्शन घेतलात. या दिमागदार सोहळ्याचे साक्षीदार झाल्याबद्दल तुमचं दोघांचंही नांगरे भावकी कामथे गावाच्या वतीने सहर्ष स्वागत. हा कार्यक्रम संपूर्ण पार पडेपर्यंत तुम्ही इथे थांबा. अन्नप्रसाद भोजन याचा तुम्ही लाभ घ्या हीच मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती करत आहोत. नांगरे भावकीला सूचना आहे, जे पण करताय ते सिस्टमॅटिक करा. तुम्ही गडबडला तर मला गडबडाला. त्याच्यानंतर तसेच आपल्या झालं त्यांचं ना बाहेरचे आपल्या आले ना काल होते ना आपल्या मगाशी सांगितलं पश्चिमेला महादेवाचा मुरा आणि आपल्या उजवीकडे उंच ठिकाणी जिचं वास्तव्य आहे, जी वसई उद्योजक मंडळीला सांगतो, जी मांडरदेवी आहे, जीवदानी माता आहे, महालक्ष्मी माता आहे. तशीच आमच्या कामतेच्या हिल स्टेशनचे टोक आहे, तिथे एक जन्नी म्हणून देव आहे, स्वयंभू आहे, ती मंदिर बांधून घेत नाही. असं त्या देवीतेचे उपासकरी पुजारी आमच्या गवळी समाज
वरती राहतो त्या गवळी समाजाचे विठ्ठलदादा गवळी चांदे गवळीवाडा ते या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहे. त्यांचाही आम्ही नांगरे भावकीच्या वतीने शुभ सन्मान होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. चांदे गवळीवाडा. तसेच आमच्या कामथे गावाचे जावई फौजदार भावकीतील आपले आमचे मामा सीताराम मामा मोरे गाव ढोळे ते इथे उपस्थित आहेत. त्यांचाही नांगरे भावकीच्या वतीने शुभ सन्मान होत आहे. कामथे गावातील जांभाडीपासून सर्व मंडळी मंडपात या. आता आपण सर्वांचा सन्मान चालू करत आहोत जशी मंडळी आहेत, कारण आपल्या एवढ्या लोकांचा संध्याकाळी सन्मान जमणार नाही. मान्यवरांचा सन्मान होतोय म्हणून तुम्हाला आम्ही घरी घालवतोय असा विषय नाही, कारण बराच लोक येणार म्हणून आम्ही सन्मान करतोय. पण जेवले वाचून संध्याकाळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार किशोरजी दिवटे महाराज आणि त्यांना साथ संगत करणारे आपले सुनीलजी मेस्त्री रायगड भूषण, दुसरे आळंदीतून मृदुंग विशारद केशव कुंभार, गायनाचार्य अविनाश जाधव आणि आपल्या गावातील सर्व तालुक्यातील नामवंत जवळजवळ 100 पेक्षा जास्त कलाकारांचं संध्याकाळी कीर्तन सोहळा आणि आदित्य दिवेकर संगीत विशारद आळंदीकर मंडळी आणि पोलादपूर तालुक्यातून नामवंत जवळजवळ 100 कलाकारांच्या उपस्थितीमध्ये कीर्तन सोहळा पार पडणार आहे. दिमागदार त्या कीर्तन सोहळ्याचाही सर्व साक्षीदार व्हावं याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्वांना नम्र विनंती करतो. आपल्या मानाचे वाढते सुपुत्र आमचे मित्र आणि भाऊ आनंददादा नारायण गोगावले ते या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहेत. त्यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. तसेच मानाच्या वाडीतून आपले कोंडराम रखमाजी गोगावले त्याही मान्यवरांचा इथं शुभ सन्मान होत आहे. कोंडराम रखमाजी गोगावले. तसेच माडाच्या वाडीतून आलेले आपल्या कामथ्याचे धोंडराम बाबा कळमे तेही इथे उपस्थित आहेत. त्यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. तसेच गेल्या 2-3 दिवस सतत सांगत आहेत, सगळ्या माहेरवशनी आहेत, उद्योजक मंडळी आहेत. ह्या कामथे गावाचा असा इतिहास आहे. तुमच्या हायकोर्ट असो, सगळे कोर्ट असो, जिल्हा कोर्ट असो, त्या कोर्टापेक्षा आमच्या वाडवडिलांनी या गावामध्ये होणारे तंटा, काही भानगडी, गाव बैठकीवर मिटून न्यायाधीश म्हणून विठू गोगावले घराणा, त्याच्या मागे गंगाराम बाबा गोगावले यांनी या कामथे गावातील न्यायाधीश होते. न्यायनिवाडा करून ह्या गावाची सगळी नामणूक केली. या गावामध्ये कुठलंही ह्याच्यापूर्वी आणि आताही केस कचेऱ्या झाले नाही अशी आमच्या कामथे गावाची परंपरा आहे. जी पण गावामध्ये झालेली छोटी मोठी तक्रार भानगड असो, आमच्या फौजदार आणि विठू गोगावले घराणा या सर्व मंडळींनी या गावाची नाणणूक केली, न्यायनिवाडा केला. अशी या गावाची नाणणूक आहे. त्याच परंपरेतील आमचे असणारे आधारस्तंभ गंगाराम विठू गोगावले यांचे सुपुत्र कोंडराम बाबा गोगावले ते या सोहळ्यासाठी इथे उपस्थित आहेत. त्यांचाही आम्ही कामथे गावाच्या वतीने, नांगरे भावकीच्या वतीने इथे शुभ सन्मान होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. हे पहा 108 शिवाचार्य महादेव महाराज यांचं मोरसडच्या पुढे आगमन झालेले आहे.
बाकी मंडळी कामत्याची आपल्या मंदिराच्या कोपऱ्यावर त्यांना वाजत आणण्यासाठी त्यात एक नवीन शाळा ना रमाबाई, एक नवीन शाळा द्या खुर्चीवर. आरतीचं ताट वगैरे सगळ्यांनी तयार करा. रोहित गोगावले मृदुंगाचार्य प्रकाश घेऊन उपस्थित राहा. आज या ठिकाणी आपल्या पोलादपूर तालुक्याचे वैभव, ज्यांचं पोलादपूर तालुक्यामध्ये आडावळे गावचे सुपुत्र, नवे नवे घाटकोपरमध्ये ज्यांचं नाव आहे, अखंड संतोषी माता सहकारी सोसायटीमध्ये गेल्या कित्येक वर्षे आपले पोलादपूर तालुक्यातील जवळजवळ 150-200 रहिवासी आहेत. त्यांचं एकदम साध्या झोपड्यामध्ये राहणाऱ्या लोकांचं जो प्रोजेक्ट अडकला होता, पण सुभाष दादा पवार साहेब यांच्या माध्यमातनं, कारण ते आपल्या मातीतले आहेत, आपल्या गावचे असल्यामुळं जीवाचे पराकष्ट करून शासनादरबारी अडकलेला प्रकल्प पूर्ण करून त्यांच्या सहित पोलादपूर तालुक्यातील जवळजवळ 200-250 लोकांना स्वतःचं सुंदर आणि चांगलं असं घर मालकीचंच होतं, पण शासनादरबारी प्रोजेक्ट अटकल्या. 18 वर्ष प्रोजेक्ट तो थांबला होता. त्याच्यातून सर्व मार्ग काढून सर्वांना सुंदर असं घर उपलब्ध करून दिलं. पोलादपूर तालुक्यातून प्रभाकरजी मोरे यांच्यापासून शिवसेना यांनी निर्माण केली. सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र आणि गावकी भावकी ज्यांच्या आधिपत्याखाली मार्गदर्शनाखाली चालते आणि सर्वांचे आमचे मार्गदर्शक आहेत, आधारस्तंभ आहेत, असे आदरणीय माननीय आपले सुभाषदादा पवार साहेब, पोलादपूर तालुका आडावळे गाव, त्या या नांगरे भावकीचं कुलदेवत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्त इथे उपस्थित झाले. या सोहळ्याचे ते साक्षीदार झाले. त्यानिमित्त मी अखंड नांगरे भावकी गोगावले परिवार आणि कामथे गावाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. पवार साहेब, तुम्ही आपला वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात, आमच्या नांगरे भावकीच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानिमित्ताने मी तुमचं कामथे गावाच्या वतीने, नांगरे भावकीच्या वतीने कोटी कोटी आभार मानतो. तुम्हाला धन्यवाद देतो. तसेच त्यांचेच बंधू बाळकृष्ण दादा पवार दादांचे बंधू आहेत, त्यांचंही चांगलं काम आहे, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही नांगरे भावकीच्या वतीने इथे शुभ सन्मान होत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. या कार्यक्रमानिमित्त पवार साहेब इथे उपस्थित झालेत. 350 वर्षानंतर साहेब ह्या कुलदैवताचा इथे प्राणप्रतिष्ठापना सोहळा होतोय. मोठा दिमागदार आणि दिव्य भव्य असा सोहळा होतो आहे. या सोहळ्यानिमित्त तुम्ही इथे उपस्थित आहात. आमच्या या मंडळीमध्ये व्यासपीठ, नेतृत्व, सूत्रसंचालन करण्यामध्ये तुम्ही सिनियर आहात. तुमचं बघून, तुमचं ऐकून आम्ही थोडंफार इथे बोलायला शिकलेलो आहोत. म्हणून तुम्ही 2 मिनटं या नांगरे भावकी कुलदैवत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उपस्थित आहात. संपूर्ण नांगरे भावकीला शुभेच्छापर 2 मिनटं मार्गदर्शन करा, ही मी तुम्हाला नम्र विनंती करतो. गोगावले परिवार नांगरे भावकी यांच्या कुलदैवताची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या विभागातील, आपल्या तालुक्यातील अनेक मान्यवर, आपले मृदुंगाचार्य कृष्णा महाराज केसरकर, इतर सर्व उपस्थित आहेत. आमचे संतोष गोगावले यांनी 2 शब्द शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सांगितलेले. या विभागामध्ये अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या कुलदैवताच्या पूजा, कुलदैवताची प्राणप्रतिष्ठा करण्याचे कार्यक्रम आपल्या ह्या तालुक्यामध्ये, खरं तर हा तालुका परमार्थिक आहे. पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी घोड्यांच्या टापा आवाज ऐकला असेल, आता टाळांचा आवाज आपण ऐकतो. असा परिसर वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये, भावकीमध्ये अशा प्रकारचे
मोठ्या उत्साहामध्ये आपण कार्यक्रम साजरे करतो. समाजातील आपल्या मान्यवरांना आपण या ठिकाणी साक्षीदार म्हणून आमंत्रित करत असतो. खरं तर हिंदू धर्मामध्ये आपल्या शुभकामाची सुरुवात करताना आपण पहिलं नामस्मरण करतो, पहिली आठवण करतो ती आपल्या कुलदैवताची, ग्रामदैवताची. आणि अशाच पद्धतीनं या भावकीने या ठिकाणी आपल्या कुलदैवताची प्रतिष्ठापना अतिशय, मी आतमध्ये गेलो होतो, अतिशय चांगला देवा या ठिकाणी बनवून ज्या कुलदैवताच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये आपली प्रगती होते, त्या कुलदैवताची सेवा करण्याचा योग, त्याची पूजा करण्याचा योग या भावकीला आलाय. निश्चितपणे एक चांगलं कार्य या ठिकाणी त्यांच्या हातून घडणार आहे. मी माझ्या कुटुंबातर्फे, माझ्या गावातर्फे, पोलादूर तालुक्यातर्फे या सर्व भावकीला शुभेच्छा देतो. गावागावातली लोकसंख्या कमी होत चालली, आपला तालुका रिकामा झालेला आहे. किसरकर महाराज आणि देवाची पूजा करायला भविष्यात माणसं मिळतील की नाही? मोठमोठी घरं बांधतोय, 50 लाख 60 लाख चढाओढ्या, पण राहायला माणसं नाही. मोठमोठे सभामंडप बांधतोय, पण भविष्याची चिंता जर केली तर या सगळ्या ज्या काही आपल्या नांदुकीतले कार्यक्रम आहेत ते पुढे कसे चालतील? नवीन पिढी चालवेल की नाही? हो साहेब, ही विवंचना तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच आहे. कार्यक्रम आपण मोठे करतोय, सप्ते आपण मोठे करतोय, सगळे कार्यक्रम करतोय, पण माणसं, मोठी लोक देवाची पूजा करायला नोकर ठेवतात, बरोबर ना? ते अशी विवंचना असताना आपल्या नवीन पिढीने निश्चितपणे थोडासा याचा बोध घेतला पाहिजे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला जो काही ठेवा दिलेला आहे तो सांभाळण्यासाठी आपल्या सगळ्या तरुण मंडळांनी याचं भान ठेवा. अशा प्रकारच्या आजच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय पवार साहेब, मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, मार्गदर्शनही केलं. असंच मार्गदर्शन, असंच प्रेम आमच्या कामथे गावावर तुमचं सतत राहू द्या, हीच मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती करतो. आणि महाप्रसाद म्हणजे जेवण केल्याशिवाय जाऊ नका, हीच मी या यजमानांच्या वतीने विनंती करतो. आपले आदरणीय आलेले बालकृष्ण पवार साहेब, या सुभाष दादा पवार यांनी या कुलदेवतेच्या चरणी एवढा मोठा सोहळा होत आहे, फुलाची दान केलं पाहिजे. या माध्यमातून त्यांनी या नांगरे भावकीच्या या भंडाऱ्यामध्ये 500 रुपयाचं दान टाकलेलं आहे. त्यांचंही आम्ही नांगरे भावकीच्या वतीने आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. चला, गावातील मंडळी या इथं. एक बाजून घेऊया का? तसेच रविशेठ गोगावले यांच्या आई रमाबाई तुळशीराम गोगावले, सगळ्या बायका पाहिजे मग सांगायचं, बाकीचे ऐकाय नाही. कार्यक्रमाचं तुम्ही तरुण मंडळींनी जास्त मेहनत केली, पण इथं सांगू इच्छितो, पण आपली जिजाबाई नारायण गोगावले आणि रमाबाई तुळशीराम गोगावले या दोघी मातोश्री मी बघतोय, माझं दर आठवड्याला येणं जाणं आहे. अगदी तुम्ही गाड्यातनी, एसीवाल्या गाड्यातनी फिरून हा देव इथं आणलात किंवा कार्यक्रम उठवलात, पण ह्या 2 माई मावळ्यांनी गेल्या 6 महिने आतोनात इथं मेहनत केली. कलरचं काम असो, देवाचं जवळजवळ सिंहासन आणि आतला रूम बांधायला 7 महिने लावलं. ती रवी शेठची चुकी आहे.
आणि ते काम चालू असताना ह्या दोन्ही माऊलींनी इथे सकाळपासून रात्री 11 वाजेपर्यंत अतोनात या धुळीमध्ये काम केलंय. आणि खरोखर मी या कार्यक्रमाच्या माध्यमाने सांगतो, आपली जिजाबाई नारायण गोगावले आणि रमाबाई तुळशीराम गोगावले या दोन माय माऊल्यांचं मी माझ्या कामथे गावाच्या वतीने आभार मानतो. तुम्ही या नांगरे घराण्याची कोंडाबाई गणपत गोगावले ही पण माय माऊली एकदम या घराण्यामध्ये मोठी कर्तृत्वदार नव्हती, ती निघून गेली. पण तिच्या मागोरी या सगळ्या लेकी सुना आणि ह्या मुलांना तुम्ही चांगलं सांभाळताय, चांगलं सांभाळलं. याच्या पुढे या नांगरे घराण्याचं वजन तुमच्याकडे ठेवून हा परिवार तुम्ही तुमच्या धाकात ठेवून सर्व चालवा. खूप खूप मेहनत केली. कलरिंगचं काम असताना, देवाचं काम असताना आम्ही बघितलेलं आहे. हे सचिनचा फोन घ्या. तर तुम्हाला आम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून गोगावले नांगरे भावकीच्या वतीतून तुम्हाला दोघींना शुभेच्छा देतो. तसेच आपले बोरगर गावचे आणि नांगरे भावकीचे सोयरे नारायण महाराज दळवी पोस्ट मास्टर त्यांनी या नांगरे भावकीच्या या भंडाऱ्यामध्ये एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून 500 रुपयाचं दान टाकून सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहे. तसेच हा सांगण्याचा प्रयत्न काय, ज्या रमाबाई आहेत त्या आपल्या कामथे गावाची बाहेर रोशनी आणि सासर रोशनी आपल्या माडाच्या वाडीतील सकाराम रामा उमराटकर यांच्या त्या मुलगी आहेत आणि त्यांचंही ते सोयीरपण असल्यामुळं त्यांच्या उमराटकर परिवाराच्या वतीने आमचे कामथे गावाचे फौजदार भावकीतले भाचे आपले दिलीपदादा उमराटकर सोयरे त्यांचाही आम्ही नांगरे भावकीच्या वतीने ते शुभ सन्मान करत आहोत. चला पटकन या. दिलीपदादा उमराटकर सहपरिवार. तसेच सत्कार होते दिलीप उमराटकर. रमाबाई या इकडं, या इकडे या. तुमच्या बाचेचा सत्कार करतो आम्ही. तुमच्या हातानं होऊ द्या. सणसाचं वडगरवण आलं की जिजाबाईला घेऊन टाइम लावू नका. तुम्ही त्या रवी शेठ आणि त्यांना उभं राहू द्या. उमराटकर परिवाराचा इथे नांगरे भावकीच्या वतीने शुभ सन्मान होत आहे. तसेच आपल्या नावाळे गावचे आणि नांगरे भावकीचा ज्यांचा सोयीर संबंध आहे रवी शेठ गोगावले यांची आजी सुंदराबाई गोगावले. मला सगळ्यांची नावं पाठ आहेत, त्या इथे नाहीत. त्यांचं माहेर आपलं नावाळे गाव, त्या कुटुंबातील आणि आमचे मित्र बाळादादा नरे त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही नांगरे परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. चला, मी गावाची मंडळी आहेत तिथे इथं बसली, त्यांचा मी आता सन्मान चालू करत आहोत कारण आपल्याला तेवढा वेळ नाही. तर एक साईडने मी सन्मान सुरुवात करतो, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. गावातल्या मंडळीला पिशवी देऊ नका. तसेच आपल्या बोरगर गावचे त्यांचे नांगरे परिवाराशी संबंधित त्यांची आई या नांगरे परिवारात तसे विष्णुदादा वाडकर तेही या कार्यक्रमांमध्ये इथे उपस्थित आहेत. सर्व नांगरे भक्तीतील नातू जावई लेकी सुना सोयीर संबंध सगळे आलेले आहेत. सर्वांचं इथे मी सहर्ष स्वागत करतो. विष्णुदादा वाडकरचा सत्कार करा. तसेच आपले सोयरे दिलीपदादा उमराटकर यांनी या कार्यक्रमासाठी नांगरे भावकीचा आणि आपल्या आत्याच्या देवाला माहेर देवासाठी 2,500ची योगदान केलेलं आहे. त्यांचा आम्ही कोटी कोटी आभार. चला, कामथे गावातील मी आता सन्मानाला सुरुवात करतो जशी वेळ तसं. तसेच आपली माहेर रोशनी गणपत अमृती गोगावले यांची कन्या आणि नांगरे परिवारातील माहेर रोशनी सिंधुताई निवृत्ती आंबले या माहेर रोशनींनी आपल्या कुलदैवतासाठी आपल्या आर्थिक खर्चातून किंवा आपल्या जमा खर्चातून या कुलदैवतासाठी तिने 5,000 रुपयाची मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्याही सिंधुताई निवृत्ती
आंबले या माहेर रोशनीचं मी नांगरे भावकीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. तसेच आता आपल्या गावातील जी मंडळी उपस्थित त्यांचा शुभ सन्मान होत आहे. नांगरे भावकी तुम्ही उभे राहा, ज्यांचा होतोय ते लक्ष ठेवा, नाही त्यांचं नंतर करायचंय. गावचे पोलीस पाटील, माजी पोलीस पाटील चंद्रकांत गणपत गोगावले त्यांचा नांगरे भावकीच्या वतीने इथे शुभ सन्मान होत आहे. पटकन मी एकदाच नाव घेईल, पटापट आपला सन्मान घेऊन जाण्याची कृपा करा. कृष्णा रावजी गोगावले फौजदार भावकीतील आमचे जुने जाणते वयस्कर कृष्णा रावजी गोगावले. चला एक साठी कॅमेरावाल्याने ऑनलाईन ठेव. कृष्णा रावजी गोगावले आमच्या फौजदार भावकीतील दुसरे आमचे आधारस्तंभ देवजी बाबा गोगावले. नारळ घ्या, तिकडे बघा कॅमेऱ्याकडे. चला पटकन. तसेच फौजदार भावकीतील आमचे आदरणीय असलेले आधारस्तंभ आणि कीर्तनकार धोंडराम महाराज गोगावले त्यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. पिशव्या घेऊ नका गावातल्या लोकांनी, आणि सगळे पटके गावातल्यांनी खांद्यावर ठेवा. तसेच पांडुरंग गंगाराम गोगावले यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. शांताराम नारायण गोगावले बुवाच्या घरातील आपले असलेले वयोवृद्ध नारायणरावजी गोगावले यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. सुंदर असं आपल्या देवाचा रोज पूजापाठ केली जाते, मंडप साफसफाई ठेवला जातो. ते आपल्या देवाचे पुजारी आणि असणारे लखूबाबा गोगावले, लखू लक्ष्मण गोगावले त्यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. अर्जुनरावजी गोगावले त्यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. तसेच आपली माहेर रोशनी सारिका परबती ढवले या माहेर रोशनीने या नांगरे कुटुंबातील कुलदेवतासाठी आर्थिक 1000 रुपयाचं दान दिलेलं आहे, तिचे आम्ही आभार मानतो. आणि नारायण गोगावले आपली माडाची वाडी त्यांनी या नांगरे भावकीला 1000 रुपये देऊन सहकार्य केले, त्यांचे आम्ही आभार मानतो. कोंडराम रखमाजी गोगावले यांनी 200 रुपये देणगी दिले, त्यांचे आम्ही आभार मानतो. कोण तसेच आपले आमच्या फौजदार भावकीतील आमचे आधारस्तंभ मारुती भिवाजी गोगावले त्यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. मारुती भिवाजी गोगावले या. बाकीची मंडळी गेली काय? लखाबाबा गोगावले, लखू लक्ष्मण गोगावले आपला सन्मान घेऊन जाण्याची कृपा करा. येऊ द्या, घेऊन जा, एकदा राहून जाईल लखाबा. अहो ऐका ना, तुकारामदास साबळे, दगडू धामोशे फाटक घरामध्ये नामदेव महाराज गायकवाड वैकुंठवासी त्यांना या नांगरे परिवाराच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्यांच्या आता पाठीमागे फाटक घराची जबाबदारी आहे ती आपले महादेव संभाजी गायकवाड, कोंडराम संभाजी गायकवाड यांचा इथे सन्मान होत आहे. एकनाथ तुकाराम गायकवाड यांचा सन्मान होत आहे. लक्ष्मण साबळे, शंकर साबळे, महादेव साबळे, महेश साबळे, अंकित साबळे, बाबू साबळे, चला सगळं साबळे परिवार, गोविंद तुकाराम मोरे.